आज कसारा येथे ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत विरुद्ध वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण सुरू करण्यात आले होते। मात्र कसारा पोलीस ठाणे येथे झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक सुरेश गावित, पाणी पुरवठा विभाग अधिकारी प्रमिला विशे, सरपंच प्रकाश पी, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। येत्या शनिवारी ट्रायल घेतली जाणार अशा दिलेल्या आश्वासनांवर विश्वास दाखवत वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे उपोषण आंदोलन सुरू झालेलं होतं त्या उपोषण आंदोलनाचा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने त्यात सरपंच साहेब असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, आपले जेई मॅडम असतील आणि विशेष करून आपले पीआय गावित साहेब असतील, या सर्वांच्या सहकार्याने फार मोठा हा विजय झालेला आहे। आणि हे बाब लक्षात घेण्यासारखे आहे की गेले 30 वर्ष 25-30 काही वर्ष असतील आपण आठवड्यातून एकदाच पाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक कसारा या ठिकाणी जाहीर उपोषण आंदोलन सुरू झालेलं होतं। याच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मुख्य मागण्या अशा होत्या की गेल्या 25 ते 30 वर्षापासून कसारा येथील नागरिकांना आठवड्यातून फक्त एकदाच पाणी पुरवठा केला जात होता। हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाती घेऊन तो आज सोडवलेला आहे। त्या उपोषणामध्ये ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी जी प्रमुख मागणी आहे पाणी पुरवठा। कसारा गावाला जो हप्त्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो तो हप्त्यातून 2 वेळेस चालू करावा असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। शाहबाज देवकर, जनशक्ती, कसारा।